आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केसबेड रोडवरील उमरी फाटा येथील विशाल डेअरीवर छापा, 6,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। केसबेड रोडवरील उमरी फाट्याजवळील उमरी शिवारात चालणाऱ्या विशाल डेअरी आणि खवा निर्मिती कारखान्यावर एफडीएच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकून 6,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। एफडीए पथकाने छापा टाकल्यानंतर त्यांना कारखाना परिसरात कीटक आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून आले। या डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती। या पार्श्वभूमीवर एफडीएच्या पथकाने हा छापा रात्रीच्या वेळी अचानक टाकला। या छाप्यात अधिकाऱ्यांना डेअरीच्या आत प्रचंड घाण, कचरा, कीटक, किडे आढळून आले। अत्यंत अस्वच्छ वातावरणात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत तिथे दुधापासून खवा, पेढे, दुधापासून इतरही काही डेअरी प्रॉडक्ट्स तयार केले जात असल्याची माहिती मिळाली। विशाल डेअरी आणि खवा निर्मिती केंद्रातून कारवाई दरम्यान लिक्विड ग्लुकोज, खुला खवा, वनस्पती तूप, सूर्या गोल्ड, प्रीमियम गोल्ड हलवा व्हाईट, प्रीमियम गोल्ड हलवा ब्राऊन आणि इंडियन स्वीट, ट्रेडिशनल फूड स्वीट हे पदार्थ आढळून आले। या पदार्थांचे नमुने गुरुवारी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले। कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी 6,68,000 रुपयांचे बनावट आणि असुरक्षित अन्नपदार्थ जप्त केले आहेत। तसेच तपासणीवेळी उत्पादनाच्या नोंदी आणि बिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली। डेअरीमधील अमानवीय घाण आणि कायदेशीर त्रुटींमुळे प्रशासनाने या डेअरीचा परवाना तात्काळ रद्द केला। आपल्याच बीड जिल्ह्यावर कडक नजर ठेवणारे तुकाराम मुंढे हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि त्यांनी संपूर्ण राज्यात जी कडक शिस्त लावली आहे ती शिस्त आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी आता ते स्वतःच्या जिल्ह्यातही घेत आहेत। मुंढे साहेब आता बीड जिल्ह्यावरही बारीक लक्ष देत आहेत। त्यांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होते आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।